नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाकडून दिला जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेमध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। 2 लाख रुपयापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे चर्चेने जोर धरला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती। या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा लाभ मात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। केंद्र सरकारने राज्याच्या मदतीने शेतकऱ्याच्या जमिनीच्या पिकांच्या नोंदी डिजिटल करण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवला गेलेला आहे। राज्यात आतापर्यंत 1,32,80,784 खातेदारांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केली आहे। तर अद्याप ही सुमारे 30 ते 40 लाख खातेदारांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी विदर्भात आंदोलन पुकारले होते। या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्याशी चर्चा केली व 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती। परंतु राज्य सरकारने या कर्जमाफीसाठी अटी शर्तीचा खोडा घालेल अशी शंका शेतकरी नेत्याकडून व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्प व दीर्घकालीन उपाय सुचवण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर 2025 मध्ये समिती नेमली। या समितीने 6 महिने अभ्यास करून मुख्यमंत्र्यांना नुकताच अहवाल सादर केला आहे। या समितीच्या शिफारसीनुसार कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे। या समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी ठेवणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, परंतु या बैठकीत समितीचा अहवाल सादर करण्यात आला नाही। तर दुसरीकडे शेतकरी संघटनांनी मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल सादर करण्यापूर्वी चर्चेसाठी खुला करावा अशी मागणी केली होती। राज्य सरकार 35 लाख शेतकऱ्याची कर्जमाफी करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यासाठी 18,000 कोटी रुपयाचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर येण्याचा अंदाज आहे। तर राज्यस्तरीय बँकर समितीचा आकडेवारीनुसार 40,000 कोटी रुपयाचे पीक कर्ज थकीत आहे। धन्यवाद।